खेकड्यांचा मस्त असा गावरान पद्धतीने झणझणीत रस्सा बनवलेला आहे। आता हा रस्सा कसा बनवायचा ते आपण पाहूया। आता इथे मी खेकडे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेत बघा। अगदी नांग्या देखील व्यवस्थित चोळून घेतलेल्या आहेत। त्यानंतर ज्या मोठ्या नांग्या आहेत ना त्या अशा प्रकारे ठेचून घेतल्यात, त्यामुळे खाताना आपल्याला अगदी सोयीचा आणि छान असा गर खाता येतो। त्यानंतर त्याचा पांढरा भाग देखील व्यवस्थित साफ करून घेतलाय आणि हे छोटे पाय अगदी व्यवस्थित धुवून घेतलेले आहे। आता हे सर्व 4 ते 5 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर मसाल्यासाठी बघा मी इथे काय वापरले, भरपूर असा लसूण घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या, अद्रक घेतलेला आहे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे। आता हे सर्व पाणी टाकून छान असं बारीक करून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही बारीक ह्याची पेस्ट कराल तेवढा रस्सा खूप छान असा होतो। आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊयात। आता तुम्ही पाहू शकाल एकदम छान अशी आपण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। हे बघा अशा प्रकारे मस्त असा मसाला आपण वाटून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकाल छान अशी पेस्ट तयार झाली आहे। आता फोडणीसाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये फक्त 1 चमचा इतकं तेल घातलेलं आहे, जो आपला तेलाच्या डब्यामध्ये चमचा असतो त्या मापाने, आणि त्यामध्ये आता हा वाटलेला मसाला आपण घातलेला आहे। आता व्यवस्थित हे 1.5 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर, कारण मसाला थोडासा आपण कच्चा परतून घेतल्यामुळे मसाला छान असा शिजला जातो। तर कच्चा मसाला नेहमी 1.5 ते 2 मिनिटं असा छान भाजून घ्यायचा आहे। मसाला जर योग्य पद्धतीने भाजला गेला ना तर रश्श्याला खूप छान चव येते। त्यामुळे जेवढा मसाला बारीक वाटता येईल तेवढा वाटायचा। तर तुम्ही पाहू शकाल 2 मिनिटं झालेत, मसाला आपला छान भाजून झालाय। आता त्यानंतर इथं मी पाऊण चमचा इतकी हळद घातलेली आहे, त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, हा आमचा घरगुती मसाला आहे, त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे, आणि आता हा आमचा घरगुती मसाला मी टाकते। तो मी इथे 2 चमचे इतका घेतलेला आहे। आता तिखट तुम्ही पाहिजे तसं कमी जास्त करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे। इथं मी सैंधव मीठाचा वापर केलाय, तुम्ही साधं मीठ वापरलं तरी चालेल। आता मस्त हे परतून घ्यायचं आहे, छान सर्व मसाले एकजीव करायचेत। आता मी इथे धना पावडर, जिरा पावडर वापरलेला नाहीये, कारण हा आमचा घरगुती मसाला असल्यामुळे त्यात हे सर्व घटक उपलब्ध आहेत। आता 2 ते 3 मिनिटं अशा प्रकारे हा मसाला मोठ्या गॅसवर छान असा भाजून घ्यायचा आहे। 3-4 मिनिटांमध्ये व्यवस्थित हा मसाला भाजला जातो। जेव्हा मसाल्याचा गोळा होतो ना तेव्हा समजून जायचं आपला मसाला परफेक्ट असा भाजला गेलेला आहे। आता तुम्ही पाहू शकाल छान असा मसाल्याचा गोळा तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकायचं, जे मसाल्याच्या भांड्याचं पाणी होतं ते यामध्ये मी घातलेलं आहे। आता हा मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता जेव्हा आपण सुरुवातीला पाणी टाकतो तेव्हा थोडं जास्तच टाकायचं, कारण खेकडे शिजायला थोडं पाणी लागतं, त्यामुळे थोडं जास्त पाणी इथे ओतायचं आहे आपण। आता तुम्हाला जसा रस्सा हवा आहे, पातळ घट्ट, त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। इथे मी 2 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये आपण जे खेकडे आपण स्वच्छ धुतलेले आहेत ते घालणार आहोत। पावसाळ्याचे दिवस सुरू झाले का खेकडे यायला सुरू होतात, तर खरोखर पावसाळ्यामध्ये ह्या खेकड्याचा अशा प्रकारे रस्सा करून बघा। जर कुणाला सर्दी वगैरे असेल तर त्यांना नक्कीच आराम पडेल, कारण पावसाळ्यात खूप लोक आजारी पडतात। तर तेव्हा जर हा खेकड्यांचा रस्सा पिला तर त्यांना थोडी ताकद येते आणि सर्दी पडसं जे असतं ते अगदी पटकन बरं होतं। आता छानपैकी खेकड्यांना उकळी आलेली आहे। आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आणि छान असे खेकडे शिजवून घ्यायचे आहेत। झाकण ठेवल्यामुळे पटकन शिजली जातात। आता थोड्या वेळाने बघूयात, मस्तपैकी रस्सा छान उकळलेला आहे आणि खेकडं देखील छान शिजल्यात, आणि तुम्ही पाहू शकाल कडाला तर्री देखील मस्त आलेली आहे। काही ठिकाणी तर्रीला कड देखील म्हटलं जातं। तर अशा प्रकारे मस्त अशी खेकड्याची आपलं कालवण जे आहे ते तयार झालंय। काही ठिकाणी चिंबोरी म्हणतात, चिंबोरीचं कालवण तयार झालेलं आहे। तर खूप साधी सोपी आणि एकदम परफेक्ट रेसिपी सांगितली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आणि सर्वात महत्त्वाचं आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, अशा प्रकारे नक्की खेकड्याचा रस्सा करून बघा, मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल। आणि तुम्ही केलेला खेकड्याचा रस्सा कसा झाला आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला
विसरू नका। वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत जावा, चॅनलला भेट देत जावा। थँक यू।